पहा आता आपल्याला घ्यायचं आहे डिप्रिशिएशन. तुम्ही 11वीमध्ये शिकलेले आहे बरोबर आहे. डिप्रिशिएशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? घसारा. घसारा तुम्ही शिकलेले आहे. दुसरा शब्द त्यालाच तुम्ही झीज सुद्धा म्हणता, झीज किंवा अवक्षयन. ओके, अवक्षयन हा शब्द सुद्धा तुम्ही वापरलेला आहे. किंवा घटही म्हणू शकता तुम्ही त्याला, घट घट. ओके, त्याला तुम्ही काय म्हणता? घट सुद्धा म्हणू शकता. तर हा जो घसारा आहे आपण का आकारतो? घसारा का आकारतो आपण? घसारा आकारण्याची आपल्याला गरज काय आहे? घसारा जे काही आपली ॲसेट आहे हे कोणत्या गजावर आकारतो आपण? जे काही आपली फिक्स ॲसेट आहे त्या ॲसेटवर आपण डिप्रिशिएशन आकारत असतो बरोबर आहे. आता डिप्रिशिएशन आकारण्यामागचा आपला उद्देश काय असते की जर समजा तुमच्याजवळ एक लॅपटॉप आहे. ओके, तुमच्याजवळ एक लॅपटॉप, तुम्ही 2 लाख रुपयाचा एक लॅपटॉप घेतलेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे काही दिवसानंतर तो लॅपटॉप काही आयुष्यभर पुरणार नाही आहे. त्याचे काहीतरी एक आयुष्य आहे. ते आयुष्य संपल्यानंतर कधीतरी काय करायचं आहे, त्याला आपल्याला भंगारामध्ये विकून टाकायचं आहे. ओके, मग त्यासाठी तुम्हाला नवीन लॅपटॉप घेण्यासाठी काय करावं लागेल? मग नवीन लॅपटॉपसाठी पैशाचा बजेट लावावं लागेल. ओके, मग तो पैशाचा बजेट कशातून लावचाल? तुमचा जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये जो काही तुम्हाला प्रॉफिट होत असेल त्या प्रॉफिटमधला तुम्ही थोडा हिस्सा करून जमा करून काय कराल की नवीन लॅपटॉप काही दिवसानंतर घेऊ शकता, ज्यावेळेस हा लॅपटॉप मोडकळीस आला तेव्हा. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की डिप्रिशिएशन आकारायचं असते. डिप्रिशिएशन काय म्हटलं तर एक प्रकारचा तो एक्सपेन्स असते बरोबर आहे. पण तो एक्सपेन्स ॲक्च्युअली झालेला नसतो. डिप्रिशिएशन हा ॲक्च्युअली झालेला नसतो, कारण ती वस्तू आपल्याकडे शेवटपर्यंत राहते आणि ॲक्च्युअली दरवर्षी आपण तो डिप्रिशिएशन झाला म्हणून असं कुठेही असं दिसत नाही. म्हणून त्याला आपण नॉमिनल एक्सपेन्स असं म्हणतो. नॉमिनल एक्सपेन्स म्हणतो. नॉमिनल एक्सपेन्स कसा राहते? नामधारी खाते. तुम्हाला माहिती आहे नामधारी म्हणजे तो अस्तित्वात नसतो, परंतु आपल्याला ते दाखवावं लागतो. ओके, तर त्यासाठी काय करतो आपण? तो नॉमिनल एक्सपेन्स दरवर्षी आपण काय करतो? आपल्या प्रॉफिटमधून थोडा करून जमा करून ठेवतो. ओके, तर त्यासाठी आपल्याला काही पद्धती दिलेल्या आहे. डिप्रिशिएशनमध्ये काहीतरी अशा पद्धती दिलेल्या असतात. त्या पद्धती ह्या आहेत. ओके, डिप्रिशिएशनच्या जे मेथड आहे तर त्या कोणत्या आहे? तर पहिली जी मेथड आहे ती आहे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. आता इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्ता. तुम्हाला माहीत आहे इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्ता. तुम्ही EMI वगैरे जसे हप्ते भरता त्याच पद्धतीचा हा इन्स्टॉलमेंट हप्ता. तर हा हप्ता कसा आहे? तुमचा फिक्स आहे, स्थिर आहे. या मेथडमध्ये काय करतो तुम्ही? डिप्रिशिएशन जे आकारता दरवर्षी तो डिप्रिशिएशन दरवर्षी सेम आकारता. पहिल्या वर्षी 1000 डिप्रिशिएशन कोणत्या गोष्टीवर आकारला असेल तर दुसऱ्या वर्षी सुद्धा ते 1000च राहील. तर त्याला काय म्हणतो आपण? फिक्स इन्स्टॉलमेंट. याला दुसरं नाव आहे स्ट्रेट लाईन मेथड. स्ट्रेट म्हणजे सरळ. ओके, या मेथड याला दुसरं नाव दिलेलं आहे स्ट्रेट लाईन मेथड. त्याच्यामध्ये काय असते की जेव्हा तुम्ही एखादा आलेख काढता, जेव्हा तुम्ही 10वीमध्ये शिकले असाल, तुम्ही एखादा आलेख काढताना बघितला असेल. ओके, आलेख काढलेला आहे तुम्ही. आता याच्यामध्ये या ग्राफमध्ये तुम्ही काय दिलेलं आहे? इथं समजा वर्ष दिलेले असतील 1 2 3 4 5 जे काही वर्ष दिलेले असतील ते वर्ष दिलेले आहे तुमचे इयर. ओके, आणि इथं तुम्ही 8000 रुपये इथं डिप्रिशिएशन दिला, इथं 4000 डिप्रिशिएशन दिला, इथं 2000 डिप्रिशिएशन दिला. आता याच्यामध्ये जर तुम्ही कोणत्या वर्षी, हे पहिलं वर्ष आहे, या वर्षी तुम्ही 8000 डिप्रिशिएशन आकारला असेल तर दुसऱ्या वर्षी सुद्धा तुम्ही 8000 डिप्रिशिएशन आकारता. तिसऱ्या वर्षी सुद्धा तुम्ही 8000 डिप्रिशिएशन आकारता. कमी जास्त डिप्रिशिएशन तुमचा होणार नाही. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही इथं रेष जर दिली तर हे सर्व बिंदू काय येते? एका रेषेमध्ये येते. म्हणून याला तुम्ही स्ट्रेट लाईन मेथड असं म्हणता. ओके, त्यानंतर तिसरं याला जे नाव आहे ते आहे ओरिजिनल कॉस्ट मेथड. ओरिजिनल म्हणजेच काय होते? जी त्याची वास्तविक किंमत आहे त्या किमतीवर तुम्ही काय करता? घसारा आकारता. ओके, वास्तविक किमतीवर तुम्ही काय करता? घसारा आकारता. जसं की तुमची जर 10,000 रुपयाची एखादी मशिनरी असेल किंवा 10,000 रुपयाचं एखादं काहीतरी तुमची ॲसेट असेल, त्याच्यावर तुम्ही जर 10% डिप्रिशिएशन आकारत असाल तर हे काय? हे जे 10% तुम्ही 1000 डिप्रिशिएशन आकारला ते कोणत्या किमतीवर आकारला? त्याच्या मूळ किमतीवर. मूळ किमतीला तुम्ही ओरिजिनल कॉस्ट म्हणता. ओके, तर या ओरिजिनल किमतीवर जो तुम्ही घसारा आकारता त्यालाच तुम्ही काय म्हणता? या मेथडनुसार दरवर्षी. आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. पहिल्या वर्षी 1000 आकारला, दुसऱ्या वर्षी तुम्ही 1000 आकारणार. जेवढ्या वर्षापर्यंत तुमच्याजवळ ती मशिनरी आहे
प्रोडक्ट आहे तोपर्यंत तुम्ही काय करसाल त्याच्यापर्यंत डिप्रिशिएशन आकारात न्याल. ओके, जोपर्यंत ते मशिनरीचं मूल्य आहे, तुमच्या ॲसेटचं मूल्य 0 होत नाही तोपर्यंत तुम्ही सारखा डिप्रिशिएशन त्यावर आकारू शकता. ओके, यामध्ये काय प्रॉब्लेम. ही झाली तुमची पहिली मेथड. त्यानंतर दुसरी जी पद्धती सांगितली आहे तीच दिलेली आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. आता दुसऱ्या बॅलन्समध्ये दुसरी जी मेथड आहे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. याला 3 नाव दिलेली आहे. पहिलं डिमिनिशिंग बॅलन्स, त्यानंतर रिड्युसिंग बॅलन्स, त्यानंतर राईट अँड डाऊन व्हॅल्यू मेथड, असे 3 नाव आपल्याला दिलेले आहे. तिन्ही याचा अर्थ एकच आहे की जे काही तुमची ॲसेट आहे त्या ॲसेटचं मूल्य जसं जसं कमी होत जाते तसं तसं तुमचं डिप्रिशिएशनचं मूल्यसुद्धा काय होईल, कमी कमी होत जाईल. जसं की आपण 10,000 रुपयाची जशी एक मशिनरी बघितली, पहिल्या वर्षी डिप्रिशिएशन आकारला 10%, 1,000 रुपये. त्यानंतर त्या मशिनरीचं जर व्हॅल्यू जर पाहिलं, दुसऱ्या वर्षी त्याचं व्हॅल्यू किती आहे, 9,000 आहे. ओके, इथं काय झालं, तुमच्या मशिनरीचं किंवा ॲसेटचं व्हॅल्यू झालं कमी. मग अशा वेळेस काय करायचं, तुमचं डिप्रिशिएशनसुद्धा तुम्हाला कमी करायचं आहे. म्हणजेच ओरिजिनल कॉस्टवर तुम्हाला डिप्रिशिएशन न आकारता जे तुमचं बॅलन्स राहिलेलं आहे, त्या ॲसेटचं जे बॅलन्स राहिलेलं आहे त्या बॅलन्सवर जे काही दर ठरलेला असेल, रेट ऑफ डिप्रिशिएशन ठरलेला असेल, त्या रेटद्वारे तुम्हाला काय करावं लागेल, डिप्रिशिएशन आकारावं लागेल. मग तुम्ही काय करसाल, दुसऱ्या वर्षी 10% डिप्रिशिएशन आकारायचं असेल तर तो तुम्ही 900 रुपये आकाराल. कशावर, तर तुमच्या बॅलन्सवर. जे काही तुमची रिड्यूस झालेली बॅलन्स आहे त्या बॅलन्सवर तुम्हाला काय करावं लागेल, डिप्रिशिएशन आकारायचं आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षी तुम्ही 900 रुपये डिप्रिशिएशन आकारला, म्हणजेच किती राहिले, तिसऱ्या वर्षी तुमचे बॅलन्स राहिलं 8,100 रुपये. बॅलन्स काय झालं, तुमचं ॲसेटचं मूल्य घटत गेलं आणि तशाच पद्धतीनं काय झालं, तुमच्या डिप्रिशिएशनचं मूल्यसुद्धा कमी कमी होत गेलेलं आहे. आता ही प्रोसेस शेवटपर्यंत चालू राहते पण ही कधीही खतम होणार नाही. याचा अंत नाही आहे. हे किती वर्षी तुम्ही आकारू शकता, याच्यामध्ये 0 बॅलन्स येत नाही, हे ध्यानात ठेवायचं. या मेथडमध्ये, पहिल्या मेथडमध्ये त्या ॲसेटचं मूल्य 0 होऊ शकते परंतु याच्यामध्ये 0 होऊ शकत नाही. ओके, तर त्यानंतर पुन्हा आपण याच्यावर काय 10% डिप्रिशिएशन किती आकारू, तर 810 रुपये. तिसऱ्या वर्षी डिप्रिशिएशन 810 रुपये. अशा पद्धतीनं काय होतं, दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण डिमिनिशिंग बॅलन्स किंवा रिड्युसिंग बॅलन्स किंवा राईट अँड डाऊन व्हॅल्यू मेथड, हे तिन्ही नाव ध्यानात ठेवायचे आहे. पेपरमध्ये काहीही विचारू शकते किंवा याला शॉर्टकटमध्ये WDV मेथड असं सुद्धा म्हणतात. WDV हे पण ध्यानात ठेवायचं आहे की WDV मेथड म्हणजेच काय, तर राईट अँड डाऊन व्हॅल्यू मेथड आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सिलेबसमध्ये जे आहे ते या 2 मेथड आपल्याला अभ्यास करायचा आहे, 2 मेथडचा. आता याच्यामधल्या जे 2 मेथड आहे याच्यापैकी जर तुम्हाला आता असा प्रश्न पडला, कोणी जर विचारलं तर याच्यातली कोणती पद्धती वापरणं सोयीस्कर आहे, तर कायद्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर डिमिनिशिंग बॅलन्स किंवा राईट अँड डाऊन किंवा रिड्युसिंग बॅलन्स मेथड जी आहे ही इन्कम टॅक्स कायद्यानुसार काय करतो, याला आपण मान्यता दिलेली आहे. ओके, हे ध्यानात ठेवायचं आहे. बाकीच्याही पद्धती आपण वापरू शकतो, आपण आपल्या दृष्टिकोनातून वापरू शकतो, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून वापरायची असेल तर आपल्याला डिमिनिशिंग बॅलन्स मेथड वापरायची असते. बाकीच्या पद्धती आहेत, ॲन्युइटी मेथड आहे, डिप्रिशिएशन फंड मेथड आहे, त्यानंतर रिव्हॅल्युएशन मेथड आहे, त्यानंतर इन्शुरन्स पॉलिसी मेथड आहे आणि त्यानंतर एक मशीन हवर रेट मेथड आहे. आता याच्या मशीन हवर रेट याच्यामध्ये काय राहील बरं, तर आपलं जे यंत्र आहे ते कसं काम करते त्या कामानुसार मोबदला आपण घेतो आणि त्यानुसार त्याचं डिप्रिशिएशन काढतो. असे वेगवेगळे पद्धती आहे. आता याची आपल्याला काही गरज नाही म्हणून ह्या गोष्टी आपण काही पाहणार नाही आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की फॅक्टर काय आहे, डिप्रिशिएशन जे काढतो त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे. ओके, तर याच्यामध्ये असते कॉस्ट ऑफ ॲसेट. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कॉस्ट ऑफ ॲसेट, त्याची ओरिजिनल कॉस्ट काय आहे, जे काही तुमची ॲसेट आहे त्याची किंमत काय आहे. ओके, आता ही किंमत कशी ठरते, तर तुम्ही एखादं समजा मशिनरी जर खरेदी केली असेल, एखाद्या मशिनरीचं नाव जर घेतलं, तुम्हाला ज्याची गरज आहे अशी कोणती एखादी मशीन घ्या, उदाहरणार्थ कोणतीही मशीन जरी घेतली तुम्ही तरी ती मशीन आणण्यापासून म्हणजे खरेदी करण्यापासून तर बसवण्यापर्यंत जो काही खर्च लागेल तो सर्व खर्च या कॉस्ट ऑफ ॲसेटमध्ये मोडते. मग तो ऑक्ट्राय असेल म्हणजे एखादा टॅक्स वगैरे पेड केला असेल, दुसऱ्या देशातून आणली असेल तर त्याचा आणखी तुम्हाला निर्यात टॅक्स वगैरे जो काही भरायचा असेल तो इथे तुम्हाला हे करावं लागते, त्याच्यामध्येच ॲड होत जाईल. त्यानंतर तुम्ही परराज्यातून आलं, तिथं कस्टम ड्युटी भरली असेल, त्यानंतर
ते लावण्याचे ते आता पूर्ण मशीनच्या मशीन येत नसते, तर त्याचे पार्ट येतात, तर ते पार्ट तुम्ही जोडता आणि ते इन्स्टॉल करता, तर इन्स्टॉलेशनचा चार्ज असेल. ह्या सर्व याची एकत्रित जी टोटल येते त्याला आपण कॉस्ट ऑफ ॲसेट असं म्हणतो. ओके. त्यानंतर दुसरं जे आहे युजफुल लाईफ ऑफ ॲसेट. आता तुम्ही जी ॲसेट घेतलेली आहे तुम्हाला एक अंदाज असते की ही मशीन जी आहे किंवा ही ॲसेट जी आहे ती एवढ्या वर्षापर्यंत टिकेल, तिचं आयुष्य एवढं आहे, त्यानंतर ही आपल्या कामाची राहणार नाही. तर हे जे काही आयुष्य आहे त्या आयुष्यानुसार आपण काय करतो, त्याची विभागणी करतो की एवढे रुपये आहे तर एवढ्या रुपयामध्ये आपल्याला दर वर्षामध्ये एवढ्या रुपयाची संपत्ती आपल्यासाठी काम करेल म्हणून. त्यानंतर आहे इस्टिमेटेड किंवा रेसिड्युअल व्हॅल्यू किंवा स्क्रॅप व्हॅल्यू. आणि सर्व झाल्यानंतरही ते मशीनचं जे काही अवशेष राहत असेल, अवशेष मूल्य, तर त्याला आपण भंगार किंवा स्क्रॅप व्हॅल्यू असं म्हणतो. तर तेवढं आपल्याकडे शिल्लक राहील. ओके. उदाहरणार्थ जर झालं तर तुम्ही जर समजा 1,10,000 रुपयाची एखादी मशिनरी घेतली असेल, त्याच्यातलं 10,000 रुपयाचं जर भंगार राहत असेल, तर उरलेली जी 1,00,000 आहे हे 1,00,000 तुमची पूर्णपणे गेलेली रक्कम आहे डिप्रिशिएशनमध्ये. एवढी रक्कम तुम्हाला डिप्रिशिएशनमध्ये दाखवावी लागेल. आता ही जर 10 वर्षे असेल तर प्रत्येक वर्षी तुम्ही किती रुपये जमा करसाल, तर 10,000 रुपये डिप्रिशिएशन म्हणून फंड गोळा कराल. ओके. दरवर्षी तुम्ही 10,000 रुपये डिप्रिशिएशन आकारसाल.